मृत्यू म्हणजे काय आहे? एक भयाण पोकळी? नेमकं काय होतं? मृत्यू झाल्यानंतर नेमकं काय होतं? हिप्नॉटिझम हा शब्द आपण नेहमी वापरतो, पण मेस्मेरिझम किंवा हिप्नॉटिझम या शब्दाचा उगम आपल्याला माहिती आहे का? फ्रान्झ मेस्मर हा जर्मन फिजिशियन होता, म्हणजे डॉक्टर. पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये संमोहन या गोष्टीचा उपयोग होऊ शकेल ही कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्यानं असंख्य प्रयोग केले आणि मेस्मेरिझम किंवा हिप्नॉटिझमचं तंत्र पूर्णत्वाला नेलं. मेस्मेरिझम मधल्या अनेक प्रयोगांची दिशा त्यानं दाखवून ठेवली होती. मानवाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं रहस्य असेल ते म्हणजे मृत्यू, आणि असंख्य विचारवंतांना या गोष्टीनं कायम ओढून घेतलेलं आहे. फेटल अट्रॅक्शन म्हणू आपण, पण ह्या गोष्टीवरती विचार करायला अनेकांना भाग पडलं ही वस्तुस्थिती आहे. एडगर ॲलन पो यांची कल्पनाशक्ती अतिशय अफाट होती आणि असंख्य वेगळ्या दिशांचा वेध त्यांनी आपल्या लिखाणातून घेतला होता. इसवी सन 1809 मध्ये एडगर ॲलन पो जन्माला आले आणि 1849 मध्ये ते मेले, म्हणजे जेमतेम 40 वर्ष ते जगले. पण त्या काळात त्यांनी अफाट वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे. नारायण धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्यामध्ये बऱ्याच कथांचं प्रेरणास्थान हे काही बाहेरचे लेखक होते. त्यांच्या अतिशय समर्थपणे निवड करणाऱ्या नजरेला एडगर ॲलन पो यांचं नाव आलं नसेल तर नवल आहे. मेस्मेरिझमची कल्पना जेव्हा एडगर ॲलन पो सारख्या लेखकाच्या डोक्यात उतरली तेव्हा त्याच्यातून एक कथा जन्माला आली. त्या कथेचं नाव होतं द केस ऑफ मिस्टर वॉल्डेमार. आणि द केस ऑफ वॉल्डेमार या कथेवर आधारित नारायण धारप यांनी मराठीत एक अतिशय सुरेख पुस्तक लिहिलंय. त्याचं नाव आहे मृत्यूद्वार. या कथेमध्ये भय, संदेह, मिस्ट्री आणि काही लपवून ठेवलेली रहस्य. या आधीच्या शॉर्ट स्टोरीज आपल्याला आवडल्या असतील. मी पुन्हा एकदा दीर्घ कथेकडे वळतोय, म्हणजे एक अखंड पुस्तक एकामागून एक सलग काही भागांमध्ये. वाचूया कथा मृत्यूद्वार. लेखक नारायण धारप. भाग 1. प्रकरण 1. त्यांच्या दृष्टीनं सर्वात जास्त सुरक्षित अशा जागी त्यांनी मला ठेवलंय. जाड जाड गजांची एकामागोमाग एक अशी 2 दारं आहेत. प्रत्येक दाराबाहेर 24 तास खडा पहारा असतो. त्याही बाहेर वावभर जाडीचा पाषाणकोट आहे. त्याच्यावर काटेरी तारा आहेत. माझ्या एकाही शब्दावर आपला विश्वास नाही असं ते म्हणतात, पण समोर आले की चळचळा कापत असतात. मी जर साधा वेडा आहे, डोकं फिरलेला माथे फिरू इसम आहे अशी त्यांची खात्री आहे, तर मग एवढा बंदोबस्त कशासाठी? ते कशाला भितात? मला एकही पत्र येत नाही. माझ्यापर्यंत एकही वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक, पुस्तक पोहोचत नाही. बाहेरून लोक पाठवत असतीलही, मला माहीत नाही. मी अनेकांना पत्र पाठवतो, त्याचं काय होतं मला माहीत नाही. उत्तरं येत नाहीत एवढं खरं. कदाचित ती इथेच नष्ट केली जात असतील. कुणी सांगावं? भ्यालेल्यांच्या प्रतिक्रिया अविचारी, असंदर्भच असतात. मला त्यांचा राग येत नाही. राग, लोभ, प्रेम, माया, ममता, द्वेष, गर्व, तिरस्कार, घृणा, कीव, सहानुभूती, आशा, निराशा, महत्वाकांक्षा, वैफल्य, अभिमान, शरम, मानवी भावनांचा पट. माझ्यासाठी हे विविध भावना रंग नाहीत. अकाली प्रकाशात आलेल्या, क्षमतेपेक्षा जास्त एक्सपोज झालेल्या, काळ्या ठिक्कर पडलेल्या फिल्मसारखी माझी अवस्था आहे. मन आता संवेदनाशून्य झालंय. नाहीतर मला सुटका काय अशक्य आहे. प्रकरण 2. तारेवरच्या मण्यासारखी आठवण मागे मागे घरंगळत जाते आणि त्या एका भयानक, विदारक, संहारक क्षणापाशी थांबते. डॉक्टर महंतींच्या बंगल्यातलं तळघर, ऑपरेशन टेबलवरचा तो निश्चल देह, भगभगता प्रकाश ओतणारे प्रखर दिवे, आणि त्या प्रखर प्रकाशात पांढऱ्या शुभ्र पोलादी टेबलापाशीच उभं राहून थयथया नाचणारं, कांठळ्या बसवणारं, अमानवी कर्कश किंचाळी फोडणारं ते विद्रूप ध्यान. त्याला सैतान म्हणा, राक्षस म्हणा, संबंध म्हणा, काहीही म्हणा. 7 फुटांच्या वर उंची, चेहरा आणि शरीर रक्ताळलेल्या जखमांनी, पू वाहणाऱ्या गळवांनी भरलेलं.
डोळ्यांच्या आणि तोंडाच्या जागी केवळ काळी छिद्र, त्यातून निखाऱ्यांचा लाल प्रकाश, लाल धूर भकाभका बाहेर पडत होता. वर खाली होणाऱ्या हातांच्या शेवटी पंजे नव्हते, रक्ताळलेल्या नख्या होत्या. हातांवर असंख्य क्षत होती, त्यांच्यात किडे आणि आळ्या वळवळत होत्या. तो रक्ताळलेला पंजा त्या निश्चल देहाकडे वळला. पुन्हा एकदा ती कर्णकर्कश किंचाळी आली आणि ते विद्रूप ध्यान गडप झालं. त्यानंतरची शांतता त्या आवाजापेक्षाही जास्त भयानक आहे. लख्ख प्रकाशानं डोळ्यांना अंधारी यावी, मोठ्या आवाजानंतर कान बधीर व्हावेत, तसं मन बधीर झालं होतं. जे त्या खोलीत आलं होतं, जे आम्ही पाहिलं होतं, त्याला स्पष्टीकरण नव्हतं. निरर्थक नव्हतं, पण जो अर्थ होता तो भयानक होता. पण ते अनपेक्षित होतं, खास. आम्ही त्याची खासच अपेक्षा केली नव्हती. पण मग कशाची? आमच्या पाचांपैकी एकालाही या प्रश्नाचं उत्तर देता आलं नसतं, आणि आता तर त्यांच्यातले कोणीच हयात नाहीत. प्रकरण 3. आम्ही कशाची अपेक्षा केली होती? हा प्रश्न मोठा कोड्यात टाकणार आहे. त्याचा उगमही अनिश्चित आहे. फार पूर्वी केव्हा तरी एखाद्या संध्याकाळी आम्ही कोणाच्या तरी गच्चीवर हातात ड्रिंकचे ग्लास घेऊन अर्धवट थट्टेत, अर्धवट सिरियस गप्पा गोष्टी करत असताना झाला का? सहज शक्य आहे. असं म्हणतात की काही रसायनांची मिश्रणं स्फोटक असतात, पण त्यांच्यातला एक एक वेगळा घटक अगदी साधा निरुपद्रवी असतो. तसंच तर काही झालं नसेल. आम्ही वेगवेगळे 5 जण, तसे स्वतंत्रपणे यशस्वी, महत्वाकांक्षी, सुखी, पण समाजद्रोही खासच नाही. पण आमच्या पाचांच्या एकत्र येण्यातून ही भयानक, अमानवी, सर्व स्वाहाकारी विकृती निर्माण झाली असेल, कोणी सांगावं? गेल्या काही दिवसात इतक्या विचित्र अनुभवातून जावं लागलंय की शक्याशक्यतेच्या नियमांवरचा विश्वासच उडालाय, आणि आता त्या घटनांच्या सत्यासत्यतेचे साक्षीदारही उरले नाहीत. डॉक्टर महंती, विख्यात न्यूरोसर्जन. हातांच्या बोटात जितकी संवेदन क्षमता, तितकंच मन, हृदय संवेदन शून्य, पाषाणाचं काळीज. हातून एखादी केस गेली तर स्काल्पेल खाली टाकून पेशंटकडे पाठ फिरवणारे, पांढरी चादर वर ओढली जाईपर्यंत सुद्धा न थांबणारे. त्यांची मनोमन खात्री असायची की त्यांची काही चूक झालीच नव्हती, कधीच नसायची. मृत्यूची संख्याशास्त्रीय शक्यताच त्यांच्या विरुद्ध गेलेली असणार. 18 विश्व दारिद्र्यातून यश, प्रसिद्धी, पैसा, सुख यांचा कळस गाठणारं व्यक्तिमत्व. गारगोट्यांसारखे भावरहित काचेचे डोळे, अंतरंग यत्किंचितही उघडं न करणारे. आता 50शी उलटली तरी शरीर ताठ. वैद्यकीय व्यवसायातल्या आणि इतरही स्त्रियांशी त्यांची अनेक लफडी असल्याची बोलवा होती. महंतींनी त्याची कधी फिकीर केली नाही, टीकेचा कधी राग केला नाही, स्वतःच्या समर्थनाचा कधी प्रयत्न केला नाही. नीतिमत्तेपेक्षा कौशल्याला लोक जास्त मानतात, ते एकदा म्हणाले होते. डॉक्टर सायन्ना, काळा कळकट वर्ण, त्यात शोभून न दिसणारे पांढरे शुभ्र दात, आणि सायन्ना सतत हसत असायचे. दात सतत दिसत असायचे. त्यांना गंभीर असं काही वाटतच नसे की काय न कळे, पण त्यांचा चेहरा हसरा नाही असं मला कधी आठवत नाही. प्रसिद्ध कन्सल्टंट. त्यांचेही चार्जेस डॉक्टर महंतीन एवढेच कडक होते, फक्त त्यांच्या सुहास्य वदनानं ते जाणवत नसत इतकंच. डॉक्टर गोयल, ॲबडॉमिनल सर्जरीत निष्णात. वयानंही आमच्या सर्वात वडील, पण काळाप्रमाणे पावलं टाकणारे. स्वतःचे आदर्श, मूल्य, अपेक्षा सर्व काही बदलणारे. घर, पत्नी, लग्न झालेले 2 इंजिनियर मुलगे, स्वतःचा बंगला, लोणावळ्याला ब्लॉक, गाडी, नोकर, सर्व काही. स्वतःचं वय स्वतः तर विसरतीलच, इतरांनाही विसरायला लावतील. कदाचित घरच्या मुलं, सुना, नातवंड यांच्या पसाऱ्यात रमल्यामुळे स्वभावाच्या कडांची धार जरा बोथट झाली असावी. डॉक्टर मेघ, वयानं आम्हा 5 सर्वात लहान, जेमतेम 40शी गाठलेले. सायकॉलॉजी आणि सायकियाट्रीच्या पदव्या, त्यातच संशोधन. एवढ्यातच इथे स्थायिक झालेले. हिप्नॉटिझमवर लेख, पुस्तकं, व्याख्यानं. मी त्यांची 2-3 व्याख्यानं ऐकली आहेत. त्या विषयात जेवढं काही माहीत असणं शक्य आहे ते सर्व त्यांना माहीत होतं. त्यांच्यात अहमन्यता नव्हती, दुराग्रह नव्हता, चर्चेची तयारी होती, मतांना मुरड घालायची तयारी होती. सर्वात कमी वादग्रस्त व्यक्ती खरी, पण
आमच्या कंपनीत जरा अवघडलेपणानंच वावरणारे, एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशी अवस्था असलेले. आणि अर्थात सर ते शेवटी मी, डॉक्टर पाराशर. वडीलही डॉक्टर होते. त्यांच्या दीर्घ काळाच्या प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा मला मिळाला. वयाची 30 ओलांडण्यापूर्वीच वर्षाची कमाई 6 आकड्यांना भिडली होती. जुना प्रशस्त बंगला, वाहनं, पत्नी सर्व काही होतं. मी इतरांना कसा दिसत असेल हे मी कसं सांगणार? आणि वर माझ्या 6 अध्यायांची वर्णनं केली आहेत ती माझ्या वैयक्तिक नजरेतूनच. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्या काय प्रतिमा असतील याची कल्पना कशी येणार? असे हे आम्ही 5 जण. मैत्रीची सुरुवात केव्हा, कुठे, कशी झाली आता आठवत नाही. आधी चौघं होतो, मग आमच्या डॉक्टर मेघ येऊन मिळाले. तसं पाहिलं तर मृत्यू आम्हा सर्वांनाच जवळचा, पण एक व्यावहारिक सत्य म्हणून, तात्विक बाब म्हणून नाही. मानवी शरीरात आयुष्याची दुगदुगी आहे, मिणमिणती का होईना पण जीवनाची ज्योत फडफडते आहे, तोवरच आमची मर्यादा होती. एकदा का ती ठिणगी विझली, ती ज्योत मालवली गेली की आमचं कार्यच संपलं. ती जणू काही एखादी अभेद्य, अपारदर्शक भिंतच होती. पण त्या पलीकडे काही होतं का? असलं तर काय? पृथ्वीवरच्या आयुष्याची अखेर हा त्या विचारी मानवी जीवाचा अखेरचा अंत होता का? अविनाशी अविनाशी म्हणून ख्यातनाम पावलेला आत्मा, मानवाच्या कल्पनेबाहेर त्याला काही अस्तित्व होतं का? काही जाणीव असेल का? तसं पाहिलं तर या उलट उलटसुलट गमतीनं किंवा गंभीरपणे अशी चर्चा आमच्यात कित्येक वर्ष चालली होती. पण आमची वयं 50च्या आसपास पोहोचली तेव्हा या चर्चेला एक धार आली. कदाचित मृत्यू संबंधात चर्चा करण्याचं तेच योग्य वय असेल. तरुणपणी मृत्यू इतका दूर असतो की त्याचा गंभीर विचार अशक्यच असतो, आणि वृद्धापकाळी तो इतका समीप येतो की स्वस्थ चित्तानं, तटस्थ मनानं चर्चा कठीण व्हायला लागते. एखाद्या शनिवारी एकत्र जमलो तर रात्री उशिरापर्यंत या गप्पा चालायच्या. मागे पुढे अनुभव, आठवणी. आमच्या या समव्यावसायिक, समवयस्क वर्तुळात मनातल्या शंका कुशंका, मनातल्या कल्पनेच्या भराऱ्या, मनातले विश्वास, अंधश्रद्धा, आशा सर्व काही मोकळेपणानं बाहेर येऊ शकत होतं. या सर्व कल्पनांना आता एका आव्हानाचं रूप आलं होतं. जीवन म्हणजे काय? मरण म्हणजे काय? जीवन संपतं तेव्हा काय होतं? मृत्यूचा क्षण समजतो, पण त्यापुढे काय होतं माहीत नाही. शास्त्र आणि धर्म सर्व या बाबतीत मौन पाळतात. तत्व, सिद्धांत आहेत, पण ते केवळ शब्द आहेत, त्यांना पुरावा नाही. पुरावा. मृत्यूनंतर माणसाचा संपर्क कायमचा तुटतो. तिथे संदेशन थांबतं. मृत्यूच्या क्षणी काय होतं? मन, आत्मा, अस्मिता, इगो, सोल तो अनंतात विलीन होतो का नाश पावतो? मृत्यू ही अखेर आहे का एका नव्या श्रेणीतील अस्तित्वाची सुरुवात आहे? स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, पूर्वकर्म, नशीब या शब्दांना काही अर्थ आहे का? आपल्याला माहित नाही, कारण मृत्यूपाशी आपला संपर्कच तुटतो. आणि एकाएकी चुटकी वाजवून मेघ म्हणाले, ती पोची गोष्ट तुमच्यापैकी कोणी वाचली आहे का? द केस ऑफ वॉल्डेमार. आम्ही केवळ नकारार्थी मानाच हलवू शकलो. मी वाचली आणि ती माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे, कारण ती माझ्याच फील्डमधली आहे, हिप्नॉटिझम बद्दल. मेघ जरा व्यवस्थित बसले आणि त्यांनी ती कथा थोडक्यात सांगितली. एडगर ॲलन पो यानं ही कथा 1845 मध्ये लिहिली आहे. हे लक्षात घ्या, म्हणजे त्याच्या कल्पनेची भरारी किती उत्तुंग होती हे समजतं. 1830च्या सुमारास युरोपमध्ये डॉक्टर मेस्मर हे प्रसिद्ध झाले होते. हिप्नॉटिझमचं तंत्र त्यांना अवगत झालं होतं, पण त्याची उपपत्ती त्यांना लावता येत नव्हती. ती अजूनही लावता येत नाही म्हणा. त्यासाठी त्यांनी ॲनिमल मॅग्नेटिझम सारख्या उपपत्ती वापरल्या होत्या. ते असो, आता पोची कथा. निवेदक हा मेस्मेरिस्ट आहे. त्याची खंत ही असते की मृत्यूच्या नेमक्या क्षणी कोणीही हा मेस्मेरिझमचा किंवा हिप्नॉटिझमचा प्रयोग केलेला नसतो. अर्थात माणसांच्या वरचे प्रयोग नेहमीच कठीण असतात, कारण त्यासाठी स्वेच्छेनं कोणीतरी तयार व्हावं लागतं. अशा कोणा अज्ञात व्यक्तीच्या शोधात निवेदक असताना त्याची मॉन्शियर वेल्डेमार या गृहस्थांची ओळख होते. हे वेल्डेमार बुद्धिवादी चिकित्सक संशोधक असतात. त्यांचं शरीर असाध्य अशा क्षयरोगानं पछाडलेलं असतं आणि त्यांचा अंत जवळ आलेला असतो. वॉल्डेमॉरला जवळचा कोणी नातेवाईक किंवा वारस नसतो आणि निवेदकाच्या कल्पनेला ते मनापासून संमती देतात.
व्हॉल्डेमॉरचा अंत्यसमय जवळ येतो. 2 डॉक्टर त्यांची तपासणी करतात आणि अगदी शेवटच्या क्षणी निवेदक मेस्मेरिस्ट व्होल्डेमॉरला मेस्मराईज करतो. त्यांच्या शरीरक्रिया मंदावत असतात, पण दरवेळी तो प्रश्नांना उत्तरं देत असतो. रात्री 2:30च्या सुमाराला डॉक्टरी निदानानुसार व्हॉल्डेमॉरचा मृत्यू होतो. श्वसन थांबतं, नाडी थांबते आणि त्यानंतरही मेस्मेरिस्टच्या "तुला कसं वाटतं?" या प्रश्नाला उत्तर येतं. आवाज बदललेला असतो, कष्टानं येतो, पण उत्तर येतं, "मी मृत झालेलो आहे." या घटनेला 3 साक्षीदार असतात. याच अवस्थेत ते व्हॉल्डेमॉरला जवळजवळ 7 महिने ठेवतात. त्याच्या सर्व शारीरिक क्रिया बंद झालेल्या आहेत, पण शरीरावर मृत्यूत्तर परिणाम दिसत नाही. आणि 7 महिन्यानंतर मेस्मेरिस्ट व्हॉल्डेमॉरला संमोहनातून पुन्हा जागृतावस्थेत आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तोच तो विकृत अमानवी आवाज व्हॉल्डेमॉरच्या मुखातून येतो, "नको, नको, आता पुरे, आता सहन होत नाही, मला सोडवा, मला चिरनिद्रेची शांतता द्या." मेस्मेरिस्ट त्याचे ठराविक पासेस, हातांच्या हालचाली करतो आणि ज्या क्षणी व्हॉल्डेमॉरवरचा मोहिनीचा अंमल उतरतो, त्याच क्षणी त्याच्या मुखातून "मेलो, मेलो" अशा आरोळ्या येतात आणि व्हॉल्डेमॉरचा मृतदेह त्यांच्या नजरेसमोर पाहता पाहता आक्रसतो, चुरमडतो, कुजून सडून जातो. तिथे बिछाण्यावर फक्त द्रव राहतं, दुर्गंधीयुक्त द्रव. अशी ही मेघनं सांगितलेली कथा. अंगावर काटा आणणारी, पण शेवटी कथाच फक्त, काल्पनिक, रचलेली. महंतींनी माझ्याच मनातले विचार बोलून दाखवले. सेन्सेशनल आहे खरी, पण शेवटी बाकड कथा. आपण ज्या विषयाची चर्चा करत होतो त्याच्याशी याचा काय संबंध? मेघ हात वर करत म्हणाले, "कथाच आहे हे खरं, पण ती प्रथम प्रसिद्ध होताच तिच्यावर सर्वत्र वादळ उठलं. त्याच महिन्यात एडगर ॲलन पोला बोस्टनच्या कोलियर नावाच्या एका मेस्मेरिस्टनं पत्र लिहिलं. त्यात तो लिहितो, "तुमच्या कथेनं इथे ही मोठी खळबळ माजली, पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला ती घटना अशक्य कोटीतली अजिबात वाटत नाही. कारण मी स्वतः मेस्मेरिझमचा प्रयोग करून एका अतिमध्य प्राशनानं मृत झालेल्या माणसाला परत चांगला चालता बोलता केलाय. तेव्हा व्हॉल्डेमॉरची कथा केवळ कपोलकल्पित आहे अशा भ्रमात लोकांनी राहू नये." महंती इतका सर्व वेळ अधीरपणे हातांच्या हालचाली करत होते. शेवटी मेघना मध्येच ते अडवत म्हणाले, "मान्य आहे, ती एक उत्तम कथा आहे, पण पुन्हा एकदा आपण ज्यावर चर्चा करत होतो त्याच्याशी याचा काय संबंध आहे हे सांग ना." आणि मेघनी त्यांचा बॉम्बशेल टाकला, "आपल्याला तो प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे?" हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू